पौष पौर्णिमेनिमित्त महाविहार बावरीनगर दाभड येथे येत्या 2 व 3 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या 39व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त धम्म परिषदेचे संयोजक तथा तीर्थक्षेत्र विकास सुकाणू समितीचे अध्यक्ष महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून 10 दिवसीय भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन मदंत प्राध्यापक M सत्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले। 10 दिवसीय चालणाऱ्या या श्रामणेर प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना मदंत भिक्खू धम्मसेवक महाथेरो भिक्खू प्राध्यापक M सत्यपाल भिक्खू खेमुतमो भिक्खू विनयबुधी महाथेरो भिक्खू पय्यारतन महाथेरो भिक्खू रेवत बोधी थेरो भिक्खू बुद्धभूषण आदी भिक्खू धम्माचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करणार आहेत। यावेळी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। मी प्राध्यापक डॉक्टर भिक्खू M सत्यपाल महाथेरो आज महाविहार बावरीनगर नांदेड दाभड या ठिकाणी 29व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महाविहार बावरीनगर नांदेड दाभडचे अध्यक्ष आदरणीय महाउपासक SP गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली 1988 पासून ही धम्म परिषद सातत्याने या ठिकाणी भरवण्यात येत आहे। दरवर्षी देश विदेशातील भिक्खू संघ या ठिकाणी येऊन 2 दिवस धम्मदेशना देत असतात। या धम्मदेशनेमुळे आज 39 वर्षापासून सातत्याने समाज प्रबोधन धम्म प्रबोधन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपासक उपासिका आज जागृत होऊन श्रद्धावान झालेले आहेत। एवढंच नव्हे तर उपासक उपासिका श्रद्धावान झालेले आहेत, शीलवान झालेले आहेत, शील संपदा त्यांनी प्राप्त केलेली आहे, दान संपदा प्राप्त केलेली आहे, त्याग संपदा प्राप्त केलेली आहे आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये जागृती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये या धम्म परिषदेतून झालेली आहे। एवढंच नव्हे तर ही धम्म परिषद महाराष्ट्रामध्ये प्रथमतः झाल्यामुळे आज गावोगावी ज्या धम्म परिषदा होतात या धम्म परिषदेतून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो की आपण धम्म परिषदा होत असताना दिसतायत आणि म्हणून डॉक्टर SP गायकवाडांनी त्या काळामध्ये 1988ला भिक्खू संघाला एक स्टेज निर्माण करून दिलं। त्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे भिक्खू संघ स्टेजवरती अगोदर दिसत नव्हता। एक स्वतंत्र स्टेज या धम्म परिषदेने म्हणजे 1988ला धम्म स्टेज म्हणून भिक्खू संघाला उभं केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू संघ येऊन धम्मदेशना देत आहेत। आज सुद्धा श्रामणेर दीक्षा या ठिकाणी झालेली आहे आणि या श्रामणेर दीक्षेतून हे श्रामणेर सुद्धा चांगल्या प्रकारे प्रशिक्षण 10 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन आपल्या स्वतःमध्ये धम्माचं संस्कार आपल्या चित्तावरती मनावरती रुजवतील आणि आदर्श चांगले एक नागरिक बनतील अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो।